ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मानेंच्या विजयासाठी आवाडे पितापुत्रांच्या प्रयत्नांची शिकस्त। आता चर्चा नाही, सुट्टी नाही, रिझल्टच दाखवण्याचे मेळाव्यातून आवाहन। तारांनी पक्षाच्या वतीने लोकसभा निवडणूक लढवणारच अशी भूमिका घेऊन महायुती विरोधात बंड पुकारलेल्या आमदार प्रकाश आवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी अखेर मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीने आपला निर्णय मागे घेतला। आवाडे पितापुत्रांनी इचलकरंजी शहराबरोबरच हुपरी कुरुंदवाड शहरात तारांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना विजयी करण्याचे जाहीर आवाहन केलं। यातून आवाडे पितापुत्र हे धैर्यशील माने यांच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असल्याचं अधोरेखित होत आहे। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या उमेदवारीसाठी अनेकांचा उघडपणे विरोध होता। महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर नाराजीचा सूर वाढून उमेदवार पुन्हा बदलणार अशी जोरदार चर्चा रंगू लागली। त्यातच तारांनी पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची वारंवार वक्तव्य करत आमदार प्रकाश आवाडे, त्यांचे पुत्र माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी अंतर्गत राजकीय धुसफुसीतून बंड पुकारण्याचा इशारा दिला। अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केल्याने सगळे रुसवे फुगवे बाजूला ठेवून एकमताने धैर्यशील मानेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आला। आवाडे पितापुत्रांची ही नाराजी दूर झाली, पण यामागे विधानसभा निवडणुकीच्या बेरजेच्या राजकारणासाठी त्यांना विश्वासाचा मोठा शब्द मिळाल्याचे मानले जात आहे। त्यामुळे आवाडे पितापुत्रांनी लोकसभा निवडणुकीतील आपली राजकीय भूमिका स्पष्ट करण्याबरोबरच आगामी प्रचार यंत्रणा मोठ्या जोमाने राबवत धैर्यशील माने यांना मोठे मताधिक्य मिळवून देत विजयी करण्यासाठी आता सुट्टी नाही, चर्चा नाही म्हणत रिझल्ट दाखवायचा अशी ग्वाही इचलकरंजी शहराबरोबरच हुपरी कुरुंदवाड या ठिकाणच्या कार्यकर्ता मेळाव्यात दिली आहे। महानकर न्यूजसाठी सागर बांदार, इचलकरंजी।